पंखे जे लावलेत ना, पंख्यांची सोय केली त्याच्यामुळं कसं बसायला तरी मिळते, विश्रांती घ्यायला मिळते. कोणते कोणते सरबत आहेत रे? लिंबू सरबत आहे, कोकम आहे, ताक आहे, सोलकढी आहे, मँगो लस्सी, मोली लस्सी आहे. बघा साईडला 2 चुली तयार केलेल्या आहेत. त्या दोन्ही साईडला बसल्या, जिकडे वाजतात भाकरी तिकडे पण बसते. म्हणजे अशी चांगल्या वेळेतच आपण देवस्थानी तिथं पोचलो. आरती चालू वीरला आते सांगते त्या करंबेळीचा जो डोळा आहे ना, त्या करंबेच्या डोळ्यात मग आते सांगते पप्पा पोहायचे म्हणजे मी पोहायचा म्हणून. नमस्कार मंडळी, नमस्कार. सह्याद्री कोकणच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी दिनेश आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी आम्ही सर्व आज चाललो आहे मार्लेश्वरला. सुट्टी आता संपत आली, थोडे दिवस मारळमध्ये आहे आणि आज चाललो आहे आम्ही मार्लेश्वरला. तिकडं सर्व चाललेत बघा, निलिमा वगैरे आहेत, रिया पण आहे सगळी. इकडं काम चालू आहे दादाच्या घरचं. दादा मंडळी बसला आलो आहे, पण बस आलेच नाही अजून. कमीत कमी 10:30 वाजले. 10:30 वाजले. निलिमा आहे, रिया आहे, गार्गी आहे, सलोनी आहे आणि वीर तिकडं बसला आहे. कोणाची गाडीसुद्धा इथं अवेलेबल नाही आहे, त्यामुळं बघूया रिक्षा तरी मिळते काय, नाहीतर मग चालत जाऊया काय. थोडं उन्हातनं, ऊन भरपूर आहे. पहिले आम्ही चालतच जायचे, पहिले कुठे गाड्या होत्या त्यावेळेस चालतच जायचे मार्लेश्वरला, आणि चालतच जायचे आणि चालतच यायचे. ती मजा जरा वेगळी होती, पण आता चालू शकत नाहीत. चला मंडळी, फायनली आपल्याला विनयची रिक्षा मिळाली. विनयच्या रिक्षातून चाललो आहे. ते छोटी पण बघा विनयची बसली आहे पुढं. आज मंडळी काय गाड्यांची गर्दी आहे बघा, ट्रॅफिक जाम झालं आहे पूर्ण. मे महिन्याच्या सुट्ट्या संपत आल्या आहेत ना आता, त्यामुळं हा रविवार जो मिळाला आहे त्या रविवारी, त्यामुळं मार्लेश्वरला जास्त गर्दी आहे. भाई कुठे आला आहे? वीर आमचा कंटाळला आहे. आंबे घेऊन बसलात? हां मॅडम. चला मंडळी, पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे. आता वाजलेत कमीत कमी, सलोनीला विचारलं, सलोनी किती वाजलेत? 11:24 म्हणजे 11:30 झालेले आहेत. म्हणजे डोक्यावर एकदम तळप तसं सुरी आहे, ऊन आहे. परंतु हे महाराष्ट्राला जेवढी दुकानदारी आहेत ना, त्यांनी जे मंडप घातलेले समोर, त्याच्यामुळे कसं सावली वाटते जाताना. आता उन्हाचे दिवस आहेत त्यामुळे मंडपचं जरा बरं वाटते. एका ठिकाणी थांबलोय, वीरला सरबत देते, वीर घेते सरबत. परंतु या दुकानवाल्यांनी जी सोय केली ना, अशी खुर्च्यांची बसायची, खरोखरच मस्त. त्याने काय होतं, पब्लिकसुद्धा इथं बसतं, येणारे भाविकसुद्धा, आणि त्यांचा दुकानदारांचं कसं हा धंदा पण होतो, त्यामुळं ती खुर्चीची पण सोय मस्त केली आहे. आणि समोरच बघताय हा जो फॅन चालू आहे ना, ह्या फॅनची हवा पण मस्त लागते बघा. येणारे सर्व भाविक जर का समोर बसले ना, तर त्यांना तो फॅनची हवा पण लागते. थोडाफार विसावा घेता येतो कुठेतरी दुकानवाल्यांच्या इथे. आता एवढा ऊन आहे ना समोर, जबरदस्त ऊन आहे. मुख्य ही जी इथं घाटी आहे ना, मार्लेश्वरवरून खालून आलात की मुख्य ही जी घाटी आहे, ही घाटी चढून गेलात ना, मग तुम्हाला अगदी मार्लेश्वरला अगदी चढून गेल्यासारखं असं वाटतं. त्यामुळे फक्त ही घाटी चढेपर्यंत थोडंसं अवघड वाटतं उन्हाच्या वेळेस. बाकी पावसाच्या वेळेस वगैरे काय वाटत नाही. श्रावण महिन्यात उन्हाळा आहे त्यामुळे थोडं तळप तसं ऊन आहे. वीरची आमच्या थोडी तब्येत बिघडली होती रात्री, त्यामुळे त्याला पकडून न्यावं लागते. पण आला आहे मार्लेश्वरला. बघा म्हणते इथं पण फॅन आहे. शांतारामा, एक पाणी बॉटल दे ना धावून. बघा हे शिवकृपा सरबत सेंटर आहे ना शांतारामचं, त्यानं सुद्धा पंखे लावले ना. त्यांनी त्या पंखा एक छोटी बघा इथं, त्या पंख्याची हवा घेते ही सुद्धा. बरं कुठून आली तू? काय ग? वडगाव. वडगाव. वडगाववरून आलं ते. वडगाव म्हणजे आपल्याकडे पंढरपूरला जाताना लागते ते पेठ वडगाव. पेठ वडगाव काय मंडळी. डोंगरची काळी महिना बघा, इथं आजी करवंद विकायला बसलेत. आजी कुठून आलात तुम्ही? तुमचं गाव कुठलं? निवद्यात कुठे? धनगरवाडी. एवढ्यावरून आलात लांबून? मग काय करायचं? होय ना. मग सकाळी लवकर करवंद कधी काढता मग जाऊन? सकाळी लवकर काढून येतं काय? हां बघा म्हणजे ही करवंद घेऊन आले राजी. इथे जरा आमची वाट बघायला थांबले आहेत सगळ्या
सलोनी इथं गार्गी आहे, निलिमा आणि रिया पण इथं बसल्या, दोघीजणी वाट बघत थांबल्या. हे पंखे जे लावलेत ना, पंख्यांची जे सोय केले त्याच्यामुळं कसं बसायला तरी मिळतं, एक आराम तरी करायला मिळतो, थोडा वेळ विश्रांती घ्यायला मिळते. हे बरं केलं आहे रे, हे पंखे चालू केलं आहे, तसे सावली पण आहे, जरा मस्त बरं वाटते. पब्लिक थांबतं ना तिथे. एक दोन्ही कामं होतात, म्हणजे एक पब्लिकला येणाऱ्या सगळ्या भाविकांना विश्रांती पण मिळते थोडा वेळ, आणि एखादा सरबत वगैरे घेतला तर आपला धंदा पण होऊ शकतो. असे दोन्ही उद्देशानं. पण तुम्ही कधी महाराष्ट्राला आलात नाही, विश्रांती घेतलात, तर ज्या दुकानद्वारांची इथं तुम्ही पंख्यावरसाठी विश्रांती घ्याल तिथं नक्की कोकम सरबत आहे, लिंबू सरबत आहे, बघा अनेक व्हरायटी आहेत, सगळ्या प्रकारचे सरबत आहेत. कोणते कोणते सरबत आहेत रे? लिंबू सरबत आहे, कोकम आहे, ताक आहे, सोलकडे, मँगो लस्सी, मोली लस्सी आहे. बघा सर्व एवढ्या सर्व प्रकारच्या वस्तू स्वीटमध्ये आहेत इथे थंड. आणि तुम्ही कधी आलात तर नक्की. तुझं नाव सांग. अशोक शेळके, अशोक शेळके, शिवकृपा सरबत सरबत सेंटर. सरबत सेंटर. म्हणजे हॉटेल महेश, आपण महालेश्वर यात्रेतून संदेश जाताना आपण आलो होतो इथे, अगदी जेवण वगैरे केलं होतं या मयाच्या इथे. आणि इथे बघा भाकरी भाजतात, चुलीवरची भाकरी. दोन साईडला दोन चुली तयार केलेल्या आहेत, त्या दोन्ही साईडला बसल्या, तिकडे वाजतात भाकरी, इकडे पण वाजते. काय मग उन्हातून कसं वाटतं भाकरी वाजताना? काय ग? हा, गरम होतंय ना, जाम गरम होतंय, गरमी पण भरपूर आहे, आणि तरीसुद्धा भाकऱ्या वाजायला बसले बघा. त्याला मंडळी मंदिराच्या शेजारी चालू अमोलच्या येते. अमोल साईड, काय गरमी आहे काय? भरपूर आहे ना, जमते ना. हां मस्त. चला इथे नारळ वगैरे घेऊया, आता आपण प्रसाद घेऊया. प्रसाद सेट येतो दर्शन. नमस्कार मंडळी, गर्दी किती आहे बघा. वाजलेत किती? 12 आणि आरती चालू झाली, त्यामुळे झाले गर्दी. अगदी मंडळी नेहमीप्रमाणे 12 वाजता महालेश्वरची आरती चालू होते, त्याप्रमाणे आरती चालू झाली. आरती चालू आहे, आता चालू आहे. संपत आहे. म्हणजे अगदी चांगल्या वेळेतच आपण देवस्थान तिथं पोचलो, आरती चालू आहे, त्या आरती पण मिळाली. तर आतमध्ये बघा आरती चालू आहे, आणि दाखव बसला इथं दरवाजावरती. गर्दी बघा किती आहे. म्हणजे गर्दी किती आहे बघा. त्या मंडपमधून गर्दी अशी फिरून आली रांग. म्हणजे आरती होती ना चालू, त्यामुळे एवढी गर्दी वाढली बघा. ऊन चांगला प्रखर असल्यामुळं कसं क्लिअर स्वच्छ दिसतं बघा. काळा कभिन्न असा दगड आहे, मस्त काळा डोंगर दिसतो बघा कसा मस्त. गर्दी म्हणजे दर्शन तर झालं आहे, आणि आता दर्शन घेऊन आम्ही निघतोय बाहेर. हा चला तर म्हणजे दर्शन झालं आहे, एवढी गर्दी आहे, त्याच्यातूनच दर्शन घेतलं आम्ही. दर्शन घेऊन आलो आहे. चला जरा फोटोशूट करूया सर्वांचे. चला, झालं दर्शन झालं व्यवस्थित?
अगदी बरोबर आरतीच्या वेळेस आलो आपण आहे ना. वीर काय बघतोय बघूया. वीर काय बघतोय. वीरला आते सांगते त्या करंबेचा जो डोहा आहे ना त्या करंबेच्या डोहात मग आते सांगते पप्पा पोहायचे म्हणजे मी पोहायचा म्हणून आहे ना. पप्पा बघितलंस तू वरून आहे ना पाणी पडतं ना उडी मारायचं खाली बघितलंस. काय ऊन आहे बघा. रखरख तर ऊन आहे आणि त्या उन्हातून दर्शन घेण्यासाठी लागलेली रांग बघा किती आहे. कसं आहे मधीच आरती होती ना 12 वाजता त्यामुळं एवढी गर्दी झाली. गर्दी तर आहे खाली पण तो आरती असल्यामुळे थोडी थांबवली जातात लोक. मंडळी अलीकडून इकडे पलीकडे जाण्यासाठी या ब्रिजचं काम सुद्धा चालू आहे बघा. अगदी जोरदार काम चालू आहे. अगदी युद्धपातळीवर काम चालू आहे. कारण का काही वेळानंतर पावसाळा येणार आहे आणि पावसाळा चालू झाला की इकडं मार्लेश्वरला आहे ना पाणी फास्ट येतं वरून. त्यामुळं अगदी जयंत असं जोरदार काम चालू आहे बघा इकडे. काहीतरी खरेदी करतोय हा. फिर काय घेतो रे. फिर काय घेतोय. इथं आहे मन्यातच आहे. हे काय हे घेतोय. कसं आहे असं. अरे हे वेगळंच आहे. हे वेगळं काय मॅजिक बॉल. हे मन्याचा हा कसा आहे 100 रुपये. हे 100 रुपये. हा इकडे यांची दोघींची खरेदी काय चालू आहे ते काय संपत नाही. हा तुझ्या जा. मस्त पॉपकॉर्न सुद्धा मिळतोय बघा मार्लेश्वरला. अगदी मशीन पण टाकलेली बघा पॉपकॉर्नची. कधी मार्लेश्वरला आला तर मध्येच घाटीमध्ये या वहिनी आहेत आणि यांच्या ते पॉपकॉर्न मिळेल आपल्याला. मस्त गरम गरम मशीनच आहे पॉपकॉर्नची. करवंद घेतली जात आहेत. कशा आहेत रे चव. चांगले. डोंगरची काळी मैना करवंद. ते जांभळ संपली. दीपक सरबत सेंटर ते मालक आमचे कॅप्टन दीपक बघा. ताक आहे हे घरचं आहे ना गावठी आहे ना. हां घरचं आहे ताक बघा गावठी आहे एकदम मस्त पैकी. आता यांनी प्यायले दोघी जणी बघूया हे कसं होतं. मस्त आहे एकदम. हां मस्त आहे ना चव. हे साहेबा जेवलास काय. तुला ताक कसं लागलं. मस्त ते चाट मसाला टाकला ना काय चव आली. चला मंडळी एवढ्या गरमीतून मस्तपैकी मार्लेश्वरवरून घरी पण आलो आहे आम्ही. सर्व पोचलो आहे आणि घरी आमच्या इथे विश्वास आला आहे बघा. ओंकारचं जे लग्न होतं ना 10 तारखेला 10 तारखेला कणकाडीमध्ये लग्न होतं. आपलं प्रकाश आहे ना त्या प्रकाशचा भाव म्हणजे जे इथली शोभात्या आहे त्या शोभात्याचा मुलगा विश्वास. तो विश्वासचं पण लग्न 10 तारखेला होतं. तिथे नवदाम्पत्य ते आले. मार्लेश्वरला पण जाणार आहे तो. इकडे ओटी भरायचं काम चालू आहे. आता मार्लेश्वरला जातोस ना. हो मार्लेश्वर. गरमी भरपूर आहे. जरा थोडा वेळ उशिरानंच जा मार्लेश्वरला. खरंच गरमी भरपूर आहे. आता तर आम्ही आलो ना हैराण झालोय वरती पायऱ्या चढून. आता गर्दी कमी आहे. गर्दी कमी आहे पण गरमी जास्त आहे म्हणून ऊनच तसं. तर मंडी बहीण आली होती निलिमा. गार्गीसुद्धा आली होती भाची ओंकारच्या लग्नाला. त्यानंतर आम्ही सर्व गेलो होतो मार्लेश्वरला. तर मंडळी रात्रीचे वाजलेत 1. व्हिडिओ एडिटिंग झाले कंप्लीट. मार्लेश्वरचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.
चला तर मंडळी, पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.